नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या 31 डिसेंबर वार बुधवार आणि 31 डिसेंबर हा वर्षाचा अखेरचा दिवस आहे. म्हणजे या वर्षाचा शेवटचा दिवस आहे. 2025 हे वर्ष संपून 2026 या नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे. तर आपल्याला उद्या 31 डिसेंबरला आपल्या घरावरून, आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून ही एक वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे, तर ती ववाळून टाकायची आहेत. यामुळे शत्रू देखील तुमचा मित्र बनेल, सर्व तुमच्या मनासारखे घडेल. तसेच फक्त 24 तासातच घरातील इडापिडा, नजरबाधा, दारिद्र्य हे नष्ट होईल आणि येणारं 2026 हे नवीन वर्ष जे आहे तर ते तुम्हाला आनंदाचं, आरोग्याचं आणि भरभराटीचं जाईल. येणाऱ्या नवीन वर्षात तुमच्या सर्व इच्छा, मनोकामना ह्या देखील पूर्ण होतील. तर अशी कोणती वस्तू आहेत जी तुम्हाला उद्या 31 डिसेंबरला घरावरून, घरातील प्रत्येक व्यक्तीवरून ववाळून टाकायच्या आहेत? हा उपाय कधी करायचा आहे, कोणत्या वेळेत करायचा आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर पहा, हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या बुधवारी 31 डिसेंबरला करायचा आहे. सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत, अगदी रात्री तुम्ही 12 वाजेपर्यंत हा उपाय जो आहे तर तो कधीही करू शकता. परंतु आपल्याला उद्या बुधवारीच 31 डिसेंबरला हा उपाय करायचा आहे. जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा अत्यंत प्रभावी आणि महत्त्वाचा उपाय आहे. हा उपाय जर आपण उद्या 31 डिसेंबरला आपल्या घरात केला तर आपल्या घरात असणारी इडापिडा, नकारात्मकता, नजरबाधा, शत्रू यासारख्या गोष्टी सर्व नष्ट होतील. येणारं नवीन वर्ष हे आपल्या प्रत्येकाला आनंदाचं, सुखाचं जावं हीच आपली प्रत्येकाची इच्छा असते. आणि म्हणून नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी आपण सर्वांना हॅप्पी न्यू इयर असं म्हणत असतो. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देत असतो. कारण आपण एकमेकांना विश करत असतो, तुमचं पण नवीन वर्ष आनंदाचं जाऊ द्या. आणि आपली सुद्धा इच्छा असते की आपलं नवीन वर्ष जे आहे तर ते आनंदाचं गेलं पाहिजे. आता बऱ्याच जणांना असं वाटतं की मराठी कॅलेंडरनुसार आपण गुढीपाडव्यापासून नवीन वर्षाला सुरुवात करतो, म्हणजे गुढीपाडव्यापासून नवीन वर्ष सुरू होत असतं. परंतु तरीसुद्धा इंग्रजी कॅलेंडरनुसार या महिन्यांना सुद्धा खूप जास्त महत्त्व आहे. या कॅलेंडरवरती आपल्या बऱ्याच गोष्टी ज्या आहेत तर त्या अवलंबून असतात. आणि म्हणून आपल्याला वर्षाच्या शेवटच्या दिवशी हा एक अत्यंत महत्त्वाचा आणि प्रभावी उपाय जो आहे तर तो करायचा आहे. जेणेकरून आपल्या घराला कुणाची वाईट नजर लागलेली असेल किंवा आपल्या घरामध्ये काही दोष असेल, नकारात्मक ऊर्जा असेल, इडापिडा असेल, दारिद्र्य असेल तर ते घरातून बाहेर जाईल. आणि जेव्हा आपल्या घरातील सर्व वाईट गोष्टी बाहेर जातात तेव्हाच आपल्या घरामध्ये चांगल्या गोष्टी, सकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती निर्माण होते. आणि यामुळे घरामध्ये आनंदाचं वातावरण जे आहे तर ते निर्माण होते. आता मागच्या वर्षी सुद्धा हा उपाय जो आहे तर तो आपण केला होता. अनेक जणांना त्या उपायाचं फळ देखील प्राप्त झालेलं आहे. आणि तसेच या वर्षी सुद्धा आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. घरातील स्त्रिया किंवा पुरुष कोणीही हा उपाय जो आहे तर तो करू शकतो. जर घरातल्या स्त्रियांना मासिक धर्म असेल तर घरातील पुरुषांनी किंवा मुलांनी हा उपाय केला तरी सुद्धा चालेल. आता जे हे वर्ष आहे तर हे कोणाला सुखाचं गेलं असेल, कुणाच्या आयुष्यात खूप चांगल्या गोष्टी घडलेल्या असेल, तर काहींना काही दुःख, संकट आली असेल, काही अडचणी आल्या असतील. कारण प्रत्येक माणसाचं त्याच्या कर्मानुसार त्याला फळं जी आहेत तर ती मिळत असतात. त्या व्यक्तीच्या कर्मानुसार काही गोष्टी ज्या आहेत तर त्या घडत असतात. जर आपण आपल्या आयुष्यामध्ये काही चुका केल्या, काही पापं केली तर त्याची फळ जी आहे तर ती आपल्याला भोगावीच लागतात. काही चांगल्या गोष्टी आपल्यासोबत घडतात तर काही वाईट गोष्टी घडतात. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सुख, सुखानंतर दुःख, दुःखानंतर पुन्हा सुख हे येतच असतं.
असा एकही व्यक्ती नाही की ज्या व्यक्तीकडे भरपूर पैसा संपत्ती आहे आणि म्हणून त्या व्यक्तीला कोणतंही दुःख किंवा संकट येत नाही. असं कधीच होत नाही. आपल्याकडे आज कितीही गडगंज पैसा संपत्ती असली तरीही आयुष्यात काही ना काही दुःख ही येतच असतात. या वर्षामध्ये आपल्यासोबत जे काही वाईट घडलेलं आहे ते आपण धरून बसू शकत नाही. यामुळे पुढचं आपलं सगळं काही चांगलं व्हावं, नीट व्हावं, येणारं नवीन वर्ष हे आपल्याला भरभराटीचं जावं, नवीन वर्षात आपल्या सगळ्या इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्या, यासाठी आपल्याला हे उपाय जे आहेत तर ते 31 डिसेंबरला करायचे असतात. हा उपाय जर आपण केला तर आपल्या आयुष्यात असणारे सर्व शत्रू जे आहेत तर ते दूर होतील आणि शत्रू हे देखील मित्र होतील. तसेच सर्व गोष्टी ज्या आहेत तर तुमच्या मनासारख्या घडू लागतील. तुमच्या आयुष्यात ज्या काही अडचणी सुरू आहेत, जी काही संकट आहेत तर ते सुद्धा निघून जातील. बऱ्याच वेळा आपल्या घराच्याच आजूबाजूला जळाऊ प्रवृत्तीची लोक राहतात. आपल्यासमोर खूप गोड बोलतात, चांगलं बोलतात, परंतु त्यांच्या मनात आपल्याबद्दल वाईट तर असते. अशा लोकांची वाईट नजर ही आपल्या घराला, आपल्या घरातल्या व्यक्तींना लागत असते आणि यामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये अनेक अडचणी ज्या आहेत तर त्या येत असतात. आपल्या घरातल्या व्यक्तींची प्रगती थांबून जात असते. म्हणून तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला नारळ लागणार आहेत. आता तुमच्या घरात जर 3 व्यक्ती असेल तर तुम्हाला प्रत्येक व्यक्तीसाठी वेगवेगळं नारळ लागणार आहेत. 3 व्यक्ती असेल तर 3 नारळ घ्यायचा आहेत आणि चौथा नारळ हा आपल्या घरासाठी घ्यायचा आहे. म्हणून असे 4 नारळ तुम्हाला लागणार आहेत. तुमच्या घरात जेवढे सदस्य आहेत तेवढी नारळ तुम्हाला घ्यायची आहेत आणि एक एक्स्ट्रा नारळ तुम्हाला तुमच्या घरासाठी आणायचा आहे. सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे, एक पिशवी घ्यायची आहे. पिशवी ही आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर नेऊन ठेवायची आहे. यानंतर एक नारळ हा आपल्या हातात घ्यायचा आहे. नारळाची शेंडी ही समोरच्या दिशेला असेल अशा पद्धतीने हा नारळ तुम्हाला हातात घ्यायचा आहे. यानंतर आपल्या घरातील एका व्यक्तीला आपल्यासमोर उभं करायचं आहे किंवा बसवायचं आहे आणि यानंतर हा नारळ आपल्या दोन्ही हातामध्ये घेऊन घड्याळाचा काटा ज्या प्रकारे फिरतो त्या प्रकारे 7 वेळा तुम्हाला ववाळून घ्यायचा आहे, उतरून घ्यायचा आहे आणि यानंतर तो नारळ तसाच घराच्या बाहेर जी पिशवी ठेवली आहे त्या पिशवीमध्ये टाकून द्यायचा आहे. घरात यायचं आहे, हातपाय स्वच्छ धुवायचे आहेत. पुन्हा दुसरा नारळ घ्यायचा, दुसऱ्या व्यक्तीवरून तुम्हाला उतरवून घ्यायचा आहे. पुन्हा तो नारळ तुम्हाला बाहेर जाऊन पिशवीत ठेवायचा आहे. घरात यायचं, हातपाय स्वच्छ धुवायचे. तिसरा नारळ घ्यायचा, तिसऱ्या व्यक्तीवरून उतरवून घ्यायचा. मुलं असेल तर मुलांवरून सुद्धा नारळ तुम्हाला उतरवून घ्यायचा आहे. यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, शेवटी जो नारळ असणार आहे तो घ्यायचा आहे. आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर उभं राहायचं आहे आणि आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरून तुम्हाला 7 वेळा क्लॉकवाईज म्हणजे घड्याळाचा काटा ज्या पद्धतीने फिरतो त्या पद्धतीने तुम्हाला हा नारळ जो आहे तर तो 7 वेळा ववाळून घ्यायचा आणि त्या पिशवीत टाकायचा. यानंतर ही पिशवी तुम्हाला घराच्या दूर घेऊन जायची आहे, जिथे कुणी येणार नाही किंवा ते नारळ जे आहे तर ते खाणार नाही. अशा पद्धतीने तुम्हाला ते नारळ जे आहे तर ते टाकून द्यायचे आहेत आणि शक्य असेल तर खड्डा करून पुरून टाका, म्हणजे कोणी खाणार नाही. आणि आपल्या घरातल्या सदस्यांनी सुद्धा ते नारळ जे आहे तर ते खायचे नाहीत. त्यामध्ये एक प्रकारची नकारात्मक ऊर्जा असते आणि नारळामध्ये जे पाणी असतं ना ते आपल्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा, आपल्या घरातल्या व्यक्तींमध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा असेल तर ते आकर्षित करण्याचं काम करत असतं. म्हणून असे उतारे जे आहेत तर ते तुम्हाला उद्या 31 डिसेंबरला आपल्या घरावरून आणि घरातील प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला करायचं आहे. घरातल्या स्त्रियांना मासिक धर्म असेल तर पुरुषांनी हा उपाय केला तरीसुद्धा चालेल. फक्त नारळ उतरवत असताना ज्या व्यक्तीवरून आपण हा उपाय करत आहे त्या व्यक्तीचं तोंड हे दक्षिण दिशेला येणार नाही, याची विशेष तुम्हाला काळजी घ्यायची आहे. आणि असा हा छोटासा उपाय तुम्हाला उद्या दिवसभरामध्ये अगदी रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही कधीही करू शकता. आता बऱ्याच जणांना असं वाटत असेल की नारळ हे खूप महाग आहे, परंतु हा उपायसुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे. आपण इतर ठिकाणी भरपूर पैसे खर्च करतो, परंतु आपल्या कुटुंबासाठी, आपल्या घरासाठी आपण एवढं नक्कीच करू शकतो. अतिशय सात्विक असा हा उपाय आहे, त्यामुळे तुम्ही नक्की करा. आपल्या स्वामींच्या केंद्रामध्ये सांगितलेला हा उपाय असल्यामुळे प्रत्येकाने उद्या 31 डिसेंबरला आवर्जून न चुकता करायचा आहे. आता हे नारळ तुम्ही बाहेर टाकून आल्यानंतर घरी यायचं, स्वच्छ हातपाय तुम्हाला धुवायचे आहेत, स्वामींना नमस्कार करायचा आहे, मुद्रा करायचा आहे, कुलदेवीला तुम्हाला नमस्कार करायचा आहे आणि सांगायचं आहे की हे देवा, माझ्या घरातील लोकांना कोणाची नजर लागली असेल तर ती जाऊ द्या.
वाईट कृत्य आमच्याकडून झालं असेल तर क्षमा प्रार्थना तुम्हाला करायच्या आहेत. तुमच्याकडनं काही चुकलं असेल तर ते सुद्धा तुम्हाला सांगायचं आहेत, माफी मागायच्या आहेत. चुका या प्रत्येक व्यक्तीकडनं होतात. माझ्यापासून ते तुमच्यापर्यंत कोणताही माणूस हा 100% परफेक्ट नसतो. त्यामुळे चूक झाली असेल तर त्याची माफी पण मागायची आहेत. आणि असा उतारा केल्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती बाहेर जाते. तर अशा प्रकारे तुम्ही उद्या बघा हा उपाय जो आहे ना तो करायचा आहे. कारण आपल्या घरामध्ये असणारी नकारात्मकता, इडापिडा ही याच वर्षी आपल्या घरातून बाहेर गेली पाहिजे. आणि येणारं वर्ष हे आपल्याला सुखमय, आनंदाचं जाईल. नवीन वर्ष हे अगदी भरभराटीचे जाईल. तर हा अत्यंत प्रभावी उपाय मला तुमच्यापर्यंत शेअर करायचा होता. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.